नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं या आपल्या श्रीमद भगवद्गीता रोज एक श्लोक अर्थसहित वाचन आणि पाठांतर सिरीजमध्ये. यामध्ये आपल्याला रोज चालता बोलता काम करताना फक्त आणि फक्त एकच श्लोक पाठ करायचा आहे आणि तो अर्थसहित समजून घ्यायचा आहे. तर कोणी कोणी रोज एक श्लोक पाठ करायला सुरुवात केली आहे हे कमेंट करून नक्की सांगा. आणि ही सिरीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या सिरीजमध्ये सहभागी होता येईल. नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या सिरीजमध्ये सहभागी व्हा. आजपर्यंत आपण भगवद्गीतेतील पहिला अध्याय अर्जुन विषाद योग यातील 7 श्लोक पाहिले आहेत. तर आज आपण 8वा श्लोक पाहणार आहोत. या अगोदरचे श्लोक कोणी कोणी पाठ केले हे कमेंट करून नक्की सांगा आणि जरी नसतील केले तरी त्यांनी आजपासून सुरुवात करा. आणि मी सुरुवात केली, मी पाठ केले असे कमेंट करून नक्की सांगाल. चला मग पाहूया आजचा आपला श्लोक, 8वा श्लोक. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमो अध्याय. श्लोक 8वा. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च सिमितिञ्जय. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च सिमितिञ्जय. अश्वत्थामा विकर्णश्च सोमदत्तिस्तथैव च. अश्वत्थामा विकर्णश्च सोमदत्तिस्तथैव च. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च सिमितिञ्जय. अश्वत्थामा विकर्णश्च सोमदत्तिस्तथैव च. अर्थ: येथे आपण स्वतः भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत. म्हणजेच दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्यांचा उल्लेख केला आहे, कारण हे सर्व योद्धे अपराजित आहेत. विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे. अश्वत्थामा द्रोणाचार्याचा पुत्र आहे आणि सोमदत्ती किंवा भूरिश्रवा हा बाहलिकांच्या राजांचा पुत्र आहे. कर्ण हा अर्जुनाचा भाऊ आहे, कारण पांडू राजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पोटी जन्माला होता. कृपाचार्याच्या जुळ्या बहिणीचा द्रोणाचार्याशी विवाह झाला होता. यामध्ये माझ्याकडून काही वाचण्यात चुकत असेल तर कृपया मला माफ कराल, समजून घ्याल आणि जास्तीत जास्त सपोर्ट कराल. जय श्री कृष्ण.